की आपण या आर्थिक वर्षामध्ये खूप चांगली मेहनत घेऊ, रिझर्व्ह बँकेचे सगळे रिस्ट्रिक्शन्स आपण दूर केले आणि आज आपली बँक अ वर्गामध्ये मला वाटतं सलग 2 वर्षे आणि आता इथून पुढच्या काळामध्ये आपला अ वर्ग हा कायमच अ वर्गच राहील अशा प्रकारची खबरदारी आपण सर्वजण घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी माझी तब्येत बरी नाही, जरा व्हायरल झाले त्यामुळे मी काही जास्त वेळ आता येणार नाही. पण आज आनंद वाटला की आपल्या बँकेला आज 10% डिव्हिडंड देण्याचा योग आला. रक्कम किती आहे हा विषय महत्वाचा नाही, पण डिव्हिडंड हा भागधारकांचा, ठेवीदारांचा हा अधिकार असतो, विशेष करून भागधारकांचा. आणि मला असं वाटतं 6.5 कोटी रुपये मामूली भाग भांडवल आहे असं बघितलं तर, पण तरी सुद्धा त्याच्यावरती आपण 10% म्हणजे जवळजवळ 65 लाख रुपये आपण यावर्षी आता मंजूर केले आणि आता वाटत नाही की आपलं चालू होणार उदाई वगैरे काही नाही, ऑनलाईन आहे सगळं. त्यामुळे त्याला इथं बसल्या बसल्या मोबाईलवर सुद्धा आपल्याला त्या डिव्हिडंडचा रक्कम पोहोचवली आणि तो एक पुन्हा कागद म्हणून बँकेने आपल्या भागधारकांना काहीतरी मदत केली असा त्याचा अर्थ होतो. आणि याचा आनंद मला पण झालाय, कारण मी पण भागधारक आहे, तुमच्याबरोबर मलाही डिव्हिडंड मिळेल आणि तो आपला हक्काला डिव्हिडंड आहे. त्यामुळं तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की आता सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये आव्हानं खूप आहेत. आर्थिक जर विश्लेषण करायचं म्हटलं तर कदाचित काही लोकांना वाटेल त्या आर्थिक विश्लेषणाला आमच्याशी काय संबंध आहे, पण एकंदरीत आपल्या भारताची आर्थिक परिस्थिती बघितली, जगाची आर्थिक परिस्थिती बघितली, आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची परिस्थिती आपण बघितली, तर खरंच आज देश आणि जग आर्थिक संकटामधूनच चाललेलं आहे. आणि त्याचे प्रत्येक अहवाल आहेत आपण बघितलं. गेल्या 6 महिन्यापूर्वी बांगलादेशमध्ये काय घडलं, सामान्य माणसं 2 वेळचा अन्न खायला मिळाला म्हणून राष्ट्रपती भवनच उद्ध्वस्त केले आणि राष्ट्रपती भवन मध्ये जाऊन जे मिळेल ते खायला सुरुवात आणि अराजक माल काय केलं या बांगलादेशामध्ये आली म्हणजे. काल 2 दिवसापूर्वी आपण नेपाळमध्ये बघितलं असं काय, नेपाळची करन्सी आणि आपली करन्सी एकच आहे. म्हणजे आपली भारताची करन्सी म्हणजे आपला इथला रुपया नेपाळमध्ये चालतो आणि नेपाळची अवस्था काय झाली, कशामुळे झाली, सोशल मीडिया हे निमित्त आहे, पण नेपाळची आर्थिक परिस्थिती कोलमडली गेली आणि त्यामुळं नेपाळचं सुप्रीम कोर्ट झालं, पब्लिक नेपाळचं पार्लमेंट झालं, राष्ट्रपती पंतप्रधानांच्या घरावर हल्ला केला, माजी पंतप्रधानांची पत्नीचा त्या ठिकाणी जाळून मुक्ती झाला, त्या देशाचा फायनान्स मिनिस्टर फुटबॉल करतो तसं त्याला लाथा मारून त्याला पळवत होती, हे आपण टीव्ही बघितलं. ते काय म्हणलं, आर्थिक अराजक निर्माण झालं म्हणून ही परिस्थिती मित्रांनो घडली. पाकिस्तानमध्ये काही वेगळी अशी परिस्थिती नाही, श्रीलंकेमध्ये परिस्थिती काय ते आपल्याला माहिती आणि अमेरिकेमध्ये सुद्धा काही फार चांगली परिस्थिती राहिली असं नाही. कालचं जपानचं एक स्टेटमेंट आलं असेल, आपण बघितलं असेल, तर जपानमध्ये सुद्धा आता आर्थिक संकटाला सुरुवात झाली. ज्या जपानमध्ये टीव्हीवरती आपल्याला देव ठेवणारा व्याज द्यावं लागायचं, तिथं उलटे टीव्हीला व्याज देतो आपण, तिथं उलटे. त्या जपानची सुद्धा आर्थिक परिस्थिती अडचणीत यायला लागली आणि काल बाबा देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर भाषण करताना 28% जीएसटी 18% का आणला, 18% जीएसटी 5% का आणला आणि त्यामुळं 1,12,000 कोटीचं महिन्याचं उत्पन्न केंद्राने कमी का केलं, तर
केंद्रासमोर सुद्धा आर्थिक अडचणी निर्माण होऊ लागल्या. हे सांगण्याचा उद्देश काय की ह्या सगळ्या आर्थिक परिवर्तनामधला एक छोटासा प्रयोग म्हणजे इंदापुरात एवढा प्रयोग आहे. त्यामुळं हे जर आपलं नीट राहिलं तर आपले 6,890 सभासद आहेत. या सगळ्यांचा बँकेवरचा विश्वास, जे ठेवीदार आहेत 127 कोटीच्या ठेवी आपल्याकडे आता निलेश मुद्दा मांडला, ठेवीदारांचा विश्वास बँकेवर राहील. आणि शेवटी हा पब्लिक मनी आहे. हा पब्लिक मनी त्या कामासाठी योग्य पद्धतीने वापरला गेला तर त्याचा उपयोग होईल. या बँकेने अनेकांचे प्रकल्प उभा केले, या बँकेने अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभा केले, या बँकेने अनेक संस्थांना मदत केली, या बँकेने अनेक व्यवसाय करणाऱ्यांना मदत केली, या बँकेने अनेक सुशिक्षित बेकार तरुणांना मदत केली, शेतीचा व्यवसाय करणाऱ्यांना मदत केली, उत्पादन वाढण्याकरता मदत केली. आणि हे सगळं जरी झालं तर शेवटी बँक ही आपल्या सगळ्यांची बँक आहे. आणि म्हणून आता आपण आज एक नवीन लोगो तयार केलेला आहे. तो लोगो जर बघितला आपण तिथं त्या लोगो मधला एक जर ड्रॉइंग बघितला आपण तर नुसत्या नावावर जाऊ नका. बँकेची कल्पना काय मी मगापासून बघतो तो लोगो. बँकेची कल्पना अशी आहे की या सगळ्यांच्या डेव्हलपमेंट करण्याकरता म्हणून इंदापुरात सगळ्यांच्या आर्थिक प्रगती करता म्हणून इंदापुरात. आणि म्हणून आज जे काय आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पुढे जायचंय ठीक आहे. बँक पाहिल्यानंतर काय चुका राहिल्या असतील, काही त्रुटी राहिल्या असतील, काही एखाद्या कोणाचा तर काही शंका निर्माण झाली असेल, शेवटी कामकाज करताना कदाचित काय घडले असेल नाही असं नाही. पण शेवटी सगळ्यांनी या गोष्टी समजून घेऊन आपल्याला बँक ही माझ्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा सुद्धा ही जनतेच्या आर्थिक हिताची ही संस्था आहे. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला या बँकेच्या व्यवसायाकडे पाहण्याची आवश्यकता आहे. मी आपल्याला एवढंच एक उदाहरण सांगणार आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपली संपत्ती किती आहे, आपल्याकडे स्थावर मालमत्ता किती आहे, ह्याच्यावर अर्थकारण चालणार नाही. बँकेची लिक्विडिटी किती आहे ह्याच्यावर अर्थकारण. आपण आपल्याला विचार करा, इथं बसलेले 50-100 एकराचे मालक आहे. 50 एकर जमीन जर माझ्याकडे असली 30 लाख रुपये एकर दर जरी धरला तर 15 कोटीची जमीन 50 एकर असते. बरोबर आहे. पण व्हॅल्युएशन झाली. मला व्यवहारात लागताना माझ्याकडे कॅश अवेलेबिलिटी किती किंवा माझ्याकडे बँकेची अकाउंट मध्ये माझ्याकडे पैसे किती ह्याला महत्व जास्त आहे. स्थावर मालमत्ता आहे तरी किंमत वाढत जाणार आहे. आता काळ बदललाय. पूर्वीच्या काळाची परिस्थिती वेगळी होती, आताच्या काळाची परिस्थिती वेगळी आहे. महागाई झाली, खर्च वाढले, कुटुंबाच्या गरजा वाढल्या, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, घराच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, घरातल्या कर्त्या माणसांची दमछाक व्हायला लागली. आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबाच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता सगळ्याच्या घरात काही कमी जास्त कुणाची गरज 2 रुपयाची असेल, कुणाची 10 लाखाची असेल, कुणाची 2 कोटीची असेल. हे सगळं मी का मांडतो आपल्या समोर. आपण एका कर्मयोगी परिवाराचे आपण आहोत. हे सगळं जर चित्र आपण बघितलं तर हे थोडस अर्थशास्त्र हे आपल्याला आता बघावंच लागणार. मी आपल्याला अभिमानानं सांगेन आज आपल्याकडे पालखी मार्ग गेला. मी बरेच वेळा भाषण करायचं काय लोकांना ते आवडायचं नाही. मी सांगत होतो जे कुठे विकू नका. पालखी मार्ग गेल्यामुळे सगळ्यात जास्त कॉम्पन्सेशन पालखी मार्गात कुणाला मिळालं इंदापूर तालुक्याच्या लोकांना. मी आग्रह करायचो लोकांना पैसे जपून ठेवा, आवश्यकता पडली तर जमीन घ्या, पण अनाठाई खर्च करू नका. त्याच्या 60-70% लोकांनी ऐकलं. काय लोकांनी माझ्या विश्वासावर अर्बन बँकेत ठेव ठेवली, काय लोकांनी आमच्या विश्वासावर निराविमध्ये ठेव ठेवली, काय लोकांनी आमच्या विश्वासावर कर्मयोगी कारखान्यात ठेव ठेवली. ती माणसं सटकली ऑलरेडी. बऱ्याच लोकांनी हायवेच्या कडेला बंगले बांधले. गरज आहे, राहायची गरज आहे. काय लोकांनी रुटीने गाड्या घेतल्या. आता ते म्हणतात माझे पैसे देऊन मी काय नाही करू शकतो. ठीक आहे, या आलेल्या लक्ष्मीचा वापर आपण कसा करतो हाही विचार. त्याला अर्थसाक्षरता म्हणतात. त्याला
लिटरेशन अबाउट फायनान्स. जसं आपण शिक्षणाकरता साक्षरता म्हणतो त्याकरता आता अर्थसाक्षरता ही समजण्याची वेळ आलेली आहे. जुनी माणसं फार हुशार होती. एक एक लहान लहान गोष्टी जुन्या माणसांच्या महत्वाच्या होत्या. काय म्हणायची जुनी माणसं? आपलं पाय वरून दोघून पाय पसरा, बरोबर आहे? हात धरून दोघून पाय पसरा म्हणे. याचा अर्थ काय? आपला आर्थिक आवाज केवढा आहे ते बघून आपले पाय म्हणजे आर्थिक ताण आपल्यावर येता कामा नये. की अशा बारीक बारीक गोष्टीतूनच मित्रांनो ती प्रगती घडू शकते. आणि आज मला विश्वास आहे की संचालक मंडळ अधिकारी याच पद्धतीने आज या ठिकाणी काम करतायत. स्पर्धेचं युग आहे. परवा बावड्यामध्ये आमच्या महावीर कोगरेने एक संस्था काय त्याच्या उद्घाटनाला गेलो. त्याला म्हणलं महावीर आज डिपॉझिट किती जमा झालं? की म्हणला भाऊ 3.5 कोटी रुपये डिपॉझिट झालं. मलाही आश्चर्य वाटलं. म्हणून तुमची बँक तर एवढी मोठी बँक आहे पण एक साध्या गावातली एक पण संस्था 3 दिवसामध्ये जर 3.5 कोटी डिपॉझिट जमा करत असेल तर आपण कुठे आहात? तुम्ही आता म्हणलं टिकोडीला शाखा काढायची, तुम्ही म्हणला आता पिंपरी चिंचवडला शाखा काढायची, तुम्ही म्हणला गुन्हे काळावर एक शाखा काढायची. आता टिकोडीला मी यांना पाठवलं. काही लोकांना मी फोन केले. ते म्हणजे भाऊ तुम्ही जर टिकोडीला आला तर आम्ही 5 कोटीपर्यंत तुम्हाला ठेवी देऊ. 5 कोटीपर्यंत ठेवी दिला असा अंदाज आहे. म्हणून माझी सूचना बँकेला एवढीच राहील, जिथं शाखा काढायची तिथं पहिल्यांदा जाऊन तयारी करा. 5 कोटीच्या पर्यंत ठेवी पहिल्यांदा जमा करा आणि मग आपण चांगली त्या ठिकाणी शाखा निर्माण करू आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने आपल्याला या बँकेतून आपल्याला मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण या माध्यमातून करूया. म्हणून आपल्याला आता या पुढच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आता पुढे आपल्याला करायच्या. थोडं बँकेचं आरबीआयच्या नॉर्मप्रमाणे मी आकडेवारी बघितली. जसं आपला शुगर, बीपी, हार्ट रेट, कोलेस्ट्रॉल हे नॉर्मल असतं डॉक्टर कधी म्हणतो त्याचे एक पॅरामीटर सांगलेले असतो आणि ते जर नॉर्मल असेल तर डॉक्टर म्हणतो तुमचे पॅरामीटर्स योग्य आहेत, तुम्ही तुमचं आरोग्य टणटणीत आहे, काय काळजी करू नका. आता हा तसा आरबीआयचा एक पॅरामीटर त्यामध्ये टीबी, कर्ज, गुंतवणूक, हेल्थ भांडवल, सीडी रेशो, सीआरआर, ढोबळ एनपीए, निव्वळ एनपीए आणि हे सगळं करत असताना तुमचा एसआरआर किती आहे? काय म्हणतात सीआर त्याला करार म्हणतो. तो 4% लागतो काय, मिनिमम 4% त्याच्या खाली आलं तर बँक ठीक करते. तुमचा याला रेशो काय म्हणतो आपण? सीडी रेशो. सीडी रेशोचं पण प्रमाण ठरलेलं आहे. माझी एकच आपल्याला सूचना आहे, विनंती पण आहे की या सगळे रेशो मात्र तुम्ही काटकसर पाळा. कारण हे सगळं ऑनलाईन आहे आणि आता परिस्थिती अशी आहे. आता परवा एक ऑफिसर मला भेटला. तो म्हणला इथून पुढं तुमची एखादी गोष्ट क्रॉस झाली तर तुम्हाला 6 तासाच्या नोटीस येते. ती नोटीस पण ऑनलाईन येते आणि तुम्ही क्रॉस केलेले इन्व्हिटेशन पण ऑनलाईन असतं. पूर्वी चौकशी करायची आणि मग नोटीस काढायची, आता तसं नाही, ऑनलाईन आहे सगळं. त्यामुळे थोडीशी काळजी या संदर्भातली घ्या. प्रशिक्षण त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे आणि त्या प्रशिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न आपण करा. त्याचबरोबर आज आपल्या बँकेच्या या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर पहिल्यांदा आपण एक निर्णय घेतला, शेअर सांगायचं राहून गेले की ज्या ठेवी आहेत आपल्या बँकेमध्ये त्याला आपण ठेव्यांचं संरक्षण दिलं. म्हणजे तुझ्या बँकेला दुर्दैवानं तसं होणार नाही. समजा उद्या दुर्दैवानं काही अडचण आली तर माझ्या बँकेतल्या ठेवी सुरक्षित राहतील का ही एक शंका त्या ठेवीदाराच्या मनात असते. कारण त्या बिचाराची कष्ट केलेले पैसे, बिचारा काहीतरी पैसे सेव्ह करून आपल्या बँकेमध्ये ठेवतो आणि म्हणून त्याच्यासाठी मला वाटतं दर त्याला हप्ता आपला 8 लाख रुपयाचा आपला हप्ता आहे आणि आपण पूर्णपणे ठेवी सिक्युअर केलेल्या आहे. त्यामुळे वार्षिक साधारण सगळे निमित्ताने आपल्याला बळी देतो की
ठेवीदारांनी 127 कोटी जे ठेवीदार आहेत एकालाही बाबा येणार नाही, सगळ्यांना संरक्षण विम्याचं आपण घेतलेलं आहे. त्यामुळं हा 127 कोटीचा आकडा पुढच्या वर्षी मार्च एंडला हा किमान 300 कोटी तरी गेला पाहिजे असं टार्गेट आपण ठरवलं. काही अडचण येणार नाही, आपले पैसे सुरक्षित आहेत. रात्री अपरात्री कधी गरज लागली आपल्या पैशाला तर बँकेच्या वर्किंग आवर्स मध्ये थोडं 24 तास अगोदर इंटिमेशन दिलं तर तुमचे पैसे तुम्हाला व्याजासहित परत मिळतील अशा प्रकारची खात्री मला वाटतं या आपल्या बँकेच्या माध्यमातून देण्याची गरज आहे. ते प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगायचे. बँकेच्या 6578 सभासदांना जवळजवळ 2 लाख रुपयाचा अपघाती विमा सुद्धा पुरवतो. एक सामाजिक कर्तव्य म्हणून बँक सुद्धा यामध्ये पुढे आहे. तुझ्या दुर्दैवाने एखादा अपघात झाला दुर्दैवाने त्यात काय बरं वाईट झालं तर त्याच्या वारसांना सुद्धा 2 लाख रुपये देण्याच्या संदर्भात काम सुद्धा आपण या ठिकाणी मदतीचा आपण या ठिकाणी केलेलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आवाज सालामध्ये 10,794 लाख एवढं कर्ज वाटप केले आणि एनपीएच्या बाबतीमध्ये 0% जरी आपण म्हणलो तरी आपल्याला त्या रकमा ज्या काही 20, 22, 25 कोटी रुपये वसूल करायच्या त्याच्यावर थोडासा भर आपण देऊन त्या करणं गरजेचं आहे. कारण ती सगळी वसुली झाल्यानंतर मला असं वाटतं आपला बँकिंग टर्नओव्हर वाढेल, बँकेची लिक्विडिटी वाढेल, बँकेचा सिबिल रेशो मेंटेन होईल, बँकेचा करार मेंटेन होईल आणि आरबीआयचा ऑडिट वर्ग सुद्धा हा कायमच आपण अ वर्गात राहू अशी माझी आपल्या सर्वांना या निमित्तानं प्रामुख्याने सूचना आहे. त्याचबरोबर बँकेच्या या सगळ्या कामामध्ये विशेष करून जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाचं सुद्धा मी अभिनंदन करतो. त्यांनी पण खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. शेवटी आपल्या सगळ्यांची जबाबदारी बऱ्याच वेळा खोटूपणा घ्यावा लागतो, वाईटपणा घ्यावा लागतो, नाराजी घ्यावी लागते, सगळं ठीक आहे. पण शेवटी या सगळ्या गोष्टी आपल्याला सामोरे गेल्याशिवाय पर्याय नसतो आणि त्या पद्धतीने आपले सरकार महत्वाचं आहे. म्हणून तुमच्याही सगळ्यांचे मी आभार मानतो. आता ग्राहक सेवेच्या दृष्टीने सुद्धा आता सर्व्हिस इंडस्ट्री निर्माण झालेली आहे. सर्व्हिस कोण आम्हाला चांगलं देतं? स्पर्धा आहे. एकच काही नवसाची इंदापूर अर्बन बँक नाही, तिथं बाहेर पडलं तुम्हाला पावलं बँकेची शाखा दिसते. त्यामुळं सेवा देणं हे लक्ष द्यावं लागणार आहे. त्यामध्ये SMS अलर्ट करणं, त्याबरोबर RTGS आणि NEFT हा थोडासा आपल्या बँकेचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आता मला वाटतं येस बँकेतून बँक ट्रान्सफरची कामं करता बरोबर आहे. तुमचं म्हणणं HDFC कडून करा आणि ह्याच्यात अजून सुधारणा करून आपल्याला, कारण आता 24/7 बँकिंग कामकाज सुद्धा चाललेलं आहे. असं काही नाही की आता फक्त तुमच्या टायमिंग मध्येच ठीक आहे, खातेदाराचा विषय चालत टायमिंग मध्ये उर्वरित राहिलेल्या कालावधीमध्ये सुद्धा व्यवहार आता माणसांचे 24/7 होतात. त्याला सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. CTFC स्कीम ज्याला आपण चेक ट्रेडिकेशन सिस्टीम म्हणतो, ATM सारखी सुविधा ही काळाची गरज आहे. आणि त्याचबरोबर QR कोड हा एक QR कोड एक आता नवीन आरबीआयने गाईडलाईन दिलेले आहेत आपल्याला, तर त्याचाही उपयोग आपल्याला आधुनिक कारणामध्ये आपल्याला करावा लागेल. कारण आता मोबाईल बँकिंग सेवा आली, मोबाईल बँकिंग सेवेमध्ये सुद्धा खूप आता बदल होत चाललेले आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा बँकेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आणि नवीन शाखेच्या संदर्भात सुद्धा मला असं वाटतं आपलं चांगलं काम आता लवकरात लवकर आपण सुरू करू. आपल्या अर्बन बँकेची एक नवीन वेबसाईट ही सुद्धा काळाची गरज आहे. मी तर असं म्हणेन इथं सगळे आमचे पत्रकार सुद्धा आहेत. एक नवीन वेबसाईट आपण आता बँकेची तयार करू आणि ती वेबसाईट तयार केल्यानंतर शहरातल्या कुठल्याही व्यक्तीकडे क्लिक केला आपण वेबसाईट डाउनलोड केली तर आपल्याला बँकिंगच्या फीचर्स, बँकेच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, बँकेची सगळी कार्यप्रणाली ही सुद्धा आपल्याला या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येईल. अशा पद्धतीने आता हे काम करावं लागेल. AI टेक्नॉलॉजी ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, काल आपण टीव्हीवर बघितलं असेल
नवरात्रमध्ये चारही शक्तीपीठाची दर्शनं आणि नियोजन हे EI मार्फत होणार आहे. विश्वास बसतो तुम्हाला? काल कोल्हापूर देवस्थानच्या अध्यक्षांनी सांगितलं आमचं सगळं 9 दिवसाचं लाखो लोकांचं मॅनेजमेंट हे आम्ही EI मार्फत करणार आहे, म्हणजे आर्टिफिशियलच्या मार्फत करणार. सकाळी तुळजापूरच्या देवीच्या व्यवस्थापन कलेक्टरचं एक स्टेटमेंट आहे. विकास सांगतोय आपल्याला EI सारखी सुद्धा गोष्ट आपल्याला आता त्या सगळ्या दोन विचार बदला आता सगळ्यात पुढे आता सगळे या नवीन नवीन गोष्टी जर आपण शिकल्या तर आपण या स्पर्धेच्या काळामध्ये आपण उतरू शकणार आहे. आणि मला असं वाटतं त्या पद्धतीनं पुढे वाटचाल आपल्याला मित्रांनो करावं लागेल. मी जास्त वेळा या निमित्तानं घेऊ इच्छित नाही. आज आपल्या बँकेनं खूप समाधान वाटतं. थोडस तेही वाटलं की तुम्ही मिटिंगला माणसं कमी येत असतो तुम्ही आता येणार तुम्ही काय लोक ठीक आहे. आता कमी येणं चांगलं आहे का वाईट आहे मलाही माहित नाही. जास्त येणं पण चांगलं आहे का वाईट आहे मला माहित नाही. पण आपला कारभार काय चाललं ते सगळं रेकॉर्डिंग चाललंय हे महत्वाचं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी मिळून या बँकेला भाऊंचे मनोज साहेबांचे आशीर्वाद लाभलेले आणि संचालक मंडळाला मला सांगायचं सगळ्या गोष्टी नीट डोळ्यात तेल घालून करा. या सगळ्या गोष्टी करत असताना एक आमच्या सर्जराव काळेंची मागणी आली की नासुर्ड्याला एक शाखा करा. ठीक आहे. आता जशा जशा परवानग्या मिळतील तसं तसं बघू. एक शाखा काढायची म्हणजे तर किमान 10 कोटीचा टर्नओव्हर लागतो. थोडे पैसे जमा व्हावं लागतात, खातेदार लागतात, व्यवहार लागतात. आणि माझी बँकेला एक आता सूचना आहे तुम्ही थोडे कमर्शियल अकाउंट सुद्धा करा. व्यापाऱ्याचे अकाउंट जास्त करा, CCचे अकाउंट जास्त करा, डेली कलेक्शनचे अकाउंट आपण जास्त करा आणि उद्योग व्यवसाय प्रमोट करण्याचं काम करा. MIDC सुद्धा खूप टीका झाली माझ्यावर MIDC आल्यावर. आता जाऊन बघा काय झालं MIDC. आज तिथे एक जागा शिल्लक नाही. परवा माझ्याकडे 2 कंपनीचे लोक आले म्हणजे जागा आहे का मी विचारलं एक जागा एक कोणतं जागा शिल्लक नाही. कल्याणीचा प्रोजेक्ट 600 कोटीचा बाकीचे प्रोजेक्ट जर आपण बघितले 7.5 ते 8,000 कोटीची गुंतवणूक आपल्या दुबईच्या MIDCने आणलेले. त्याला झोन Cचा दर्जा दिला गेलेला आहे. 100 रुपये जर आपण गुंतवले तर सरकार 70 रुपये टॅक्स रूपाने आपल्याला परत देते. एवढी सवलत या MIDC मध्ये आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली आहे. माझी विनंती अशी आहे तरुण मुलांनी आता या व्यवसायामध्ये पुढे आलं पाहिजे. काही वर्कशॉप्स काढा, काही शेप्स उभा करा, काही वेगळ्या कंपनीच्या सब डीलरशिप घ्या आणि त्यासाठी त्या कामासाठी बँक तुमच्या मागे उभा आहे. त्यासाठी तुम्ही प्रपोजल तयार करा. सगळ्या नियमामध्ये तुमचं प्रकरण कसं बसेल यासाठी आपली पूर्तता करा आणि घेतलेला पैसा त्याच कामासाठी जर वापरला मला वाटतं कुठल्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. एवढंच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. बाकीचे विषय बरेच आहेत त्याबद्दल मी आज काही बोलू इच्छित नाही. तर इथे काय आमचे सभासदांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. त्याही शंकेचं निरसन करा आणि कुठलंही काम योग्य पद्धतीनं डोळ्यात तेल घालून आपण करा आणि जे काय असेल ते लोकांच्या समोर पारदर्शीपणानं मांडा. कारण शेवटी बँक ही विश्वासावर चालते. बँक ही क्रेडिट ज्याचं असतं त्याच्या भरोश्यावर बँक चालते. कारण इथं सगळा अर्थकारणाचा संबंध आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया एवढंच आवाहन या ठिकाणी करतो. आता आपल्या तालुक्यामध्ये खूप बदल होत चाललेला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढायला लागलेलं आहे. शेतकऱ्याचं खर्च करण्याची क्षमता वाढायला लागली आहे. नवीन पिढी उद्योग व्यवसायामध्ये पुढे येते. दर महिन्याला 5-25 मुलं मुली MPSC UPSC ला सिलेक्ट होत आहेत. स्पर्धात्मक परीक्षेला सिलेक्ट होत आहेत. पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होत आहेत. काही कोर्ट होत आहेत. काही शासकीय अधिकारी होत आहेत. आणि बघता जर बघितलं आपण तर खूप चांगलं बदल या ठिकाणी व्हायला गेलाय. मी यापूर्वीच काळे नावाचे DYSP आता त्याची नाशिकला पोस्टिंग झाली. काल भेटायला आनंद वाटला. एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आज तो DYSP म्हणून नाशिकला पोस्टिंग आहे आणि मोठ्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी त्याच्याकडे DYSP म्हणून आलेली आहे. अशी उदाहरणं आपल्याकडे हजारात आहेत. हा एक बदल आहे आणि तो बदल आपण त्या दृष्टीनं घेऊन करण्याची आवश्यकता आहे. आपल्या तालुक्याचं अर्थकारण हे प्रामुख्याने 3 संस्थेवरती अवलंबून आहे. एक कर्मोगी साखर कारखाना, दुसरं निरावेमा सहकारी
साखर कारखाना आणि तिसरं छत्रपती सहकारी साखर, 3 कारखान्याचा जर आर्थिक व्यवहार बघितला माझ्या माहितीप्रमाणे 1,500 कोटी रुपये, 1,500 ते 2,000 कोटी पर्यंत. आता तिकडे पृथ्वीराज दास बापू चेअरमन आहे, ते त्यांच्या पद्धतीने ते सगळं बघतील. तिकडे निराविमाकडे आपण बघतो इथं कर्मवीरच्या बाबतीमध्ये आपण एक नवीन फॉर्म्युला वर्कआउट केला, तो म्हणजे कॉर्पोरेशन हा एक नवीन आपण याला सहकार संस्था टिकवून त्याच्यामध्ये खाजगी इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या संदर्भातला निर्णय आपण घेतला. आणि मला आनंद आहे की तो निर्णय आपल्याला या सीझनमध्ये लक्षात येईल. शेतकऱ्यांना पैसे वेळेवर जाणं, कामगारांचा पगार वेळेवर होणं, तुमच्या सगळ्या ऊसाचं गाळप वेळेवर होणं आणि वेळच्या वेळेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं, हे धोरण मला असं वाटतं आपण या माध्यमातून घेतले. मुख्यमंत्र्यांची जी माझी या विषयावर चर्चा झाली, मला त्यांनी वेळ दिला. हा ते मॉडेल सांगितल्यानंतर ते पण मला म्हणाले आश्वासन हा फॉर्म्युला खूप चांगला आहे. कारखाने लीजवरती किंवा बँकेच्या ताब्यात जाणं किंवा भाडे तत्वावर देणं त्यांनी प्रश्न सुटत नाही. पण सहकाराच्या संस्था ठेवून जर सहकार टिकवायचं असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये आर्थिक म्हणजे खासगी गुंतवणूक सहकारामध्ये आणणं असा एक फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी वर्कआउट केला आहे. आणि मला असं वाटलं कर्मवीर साखर कारखाना सुद्धा काय काळजी करू नका, कोणी काही समज गैरसमज करून देईल. आपल्याकडं चांगल्या गोष्टीपेक्षा सुद्धा गैरसमज लोक म्हणजे हिंदीमध्ये एक म्हण आहे की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराक्रम नहीं हो सकता. जे सत्य असतं ते सत्यच राहतं आणि म्हणून काय काळजी करू नका. आज भाऊची पुण्यतिथी आहे. मी सकाळी कारखान्यावर कार्यक्रम झाला, बरीच संख्या होती. मी आज भाऊच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाऊच्या प्रतिमेला साक्ष घेऊन सांगतोय की जेव्हा जेव्हा असेल कर्मवीर साखर कारखाना हा सहकारातच राहणार आहे. त्या कारखान्याचं नाव हे कर्मवीर शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखानाच राहणार आहे. जे 1170 कामगार आहेत ते कामगार काय करणार आहेत आणि जे 32,000 सभासद आहेत त्यातला एकही सभासद कमी होणार नाही आणि त्याची शेअरची रक्कम सुद्धा त्याच्या नावावर तशीच राहणार आहे. आणि दर महिन्याला संचालक मंडळ, दर वर्षाला वार्षिक साधारण सभा आणि 5 वर्षांनी कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक याही गोष्टी या कायद्यामध्ये सगळ्या अंतर्भूत केलेल्या आहेत. मी चुकीची गोष्ट करणाऱ्यांपैकी कार्यकर्ता म्हणून बऱ्याच वेळा काय होतं की आपण त्या गोष्टी समजून घेत नाही आणि म्हणून आणि ही अडचण का आली आपल्याला ते राजकीय विश्लेषण मी आज इथं करणार नाही. या अडचणी कशामुळे आल्या, या अडचणी आणण्याच्या पाठीमागचा हेतू काय. ठीक आहे, गेल्या 11 वर्ष झालं मी कुठल्या राजकीय पदावर नाही, त्याची मला कधी चिंता पण वाटते. पण 11 वर्ष कुठल्या राजकीय पदावर नसताना 1,000 कोटी रुपयाचा कारखाना कसं का आपण चालवलं ही काही सामान्य बाब नाही. आपल्याला 10 एकराची शेती नीट करता येतो पण आपण तेही करून दाखवलं. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये अजिबात चिंता करू नका. ज्या व्यक्तीशी आपण कोलॅबोरेशन झालेलं आहे त्याचाही वेळोवेळी आपल्याला अनुभव येईलच. आज सकाळी आम्ही कारखान्याची तर प्लॅन्ट मशिनरीची कामं बघितली, सगळ्या बॉयलरची कामं चालली आहेत, टर्बाईनची कामं चाललेली आहेत. जवळजवळ 10,000 टनाची यंत्रणा आपली ऑलरेडी उभा राहिली आहे आणि 2 ऑक्टोबरला बॉयलर प्रतिपादन होईल आणि शासन तारीख देईल त्या तारखेला मुळी टाकण्याचा कार्यक्रम होईल आणि मग मात्र आपल्या लक्षात येईल की हा कारखाना कसा चालतो. त्यामुळे अजिबात कुठल्याच गोष्टीची चिंता करू नका. कारखाना चांगला चालला, निराविमा चांगला चालला, छत्रपती चांगला चालला, या सगळ्या चांगल्या चालण्याचा परिणाम डायरेक्ट कुणावर होणार. छत्रपतीचे 50% व्यवहार 12 महिने चालतात, पण तरी सुद्धा शासकीय व्यवहार सगळे इंदापूरला असतात. जर कारखाना चांगला चालला, जमिनीचा खरेदी व्यवहार झाला तर इंदापूरलाच खरेदी व्यवहार. तर या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं हा बदल या पुढच्या काळामध्ये होईल. त्यामुळं आपण निवडून आलो, काही अडचण आली, काय झालं ठीक आहे, याच लोकांनी आपलं प्रेम केलं, ठीक आहे. आपण कमी पडलो असेल, दिवस काय सारखे ते राहत नसतात तरी मला देखील कसल्या गोष्टीची चिंता करतो. मी काही नाही म्हणलं, माझा उद्देश असतो आपल्याला पुढचं काम करायचं. आज भाऊ गेल्यानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. 19 वर्षामधला संघर्ष माझाही तुम्ही बघितला.
तुम्ही सर्वांनी 19 वर्षामध्ये साथ दिली. तुम्ही कधी कोणी मागे राहणार नाही. मी पण कधी माझ्या कामाबद्दल कधी मागे राहिलो नाही. परंतु या गोष्टीला भावनिक आपण दिलेला मार्ग हा आपण पुढच्या काळामध्ये आपण करू आणि चांगल्या पद्धतीने या पुढच्या काळाचं काम आपण करू एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आज बँक आपली आहे, ही माझी बँक आहे असं सांगतात. संचालक मंडळाची बँक आहे बरं काही संचालक आज म्हणजे नसणार आहे. बँक संस्था आहे, त्यामुळे ही माझी संस्था आहे आणि माझी संस्था म्हणून जर आपण काम केलं तरच या सगळ्या गोष्टी पुढे मित्रांनो आपल्याला चांगलं होणार आहे. काल बाबा मला अभिनेता एकाने मला सांगितलं की पीडीसी बँकेने एक एजन्सी नेमली आहे. पवार नावाची कोणतरी एक एजन्सी नेमली असं मला कळलं आणि या विकास सोसायट्यांमध्ये जे कर्ज थकलेलं आहे ते कर्ज थकल्याचा सगळे अधिकार त्या बँकेने त्या कंपनीला दिलेत असं माझ्या कानावर आणि 4% काहीतरी त्यांनी बरोबर आहे. तुम्ही चेअरमन होते तो माहित असेल नाही बाळासाहेब. आणि ते 4%ची रक्कम वसूल झाल्यानंतर ती 4%ची रक्कम जी होईल ती त्या थकबाकीच्या नावावर टाकायची असं पण पत्रक काढले बरोबर आहे ना. आता एवढी जुनी मोठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आता ते हे धोरण स्वीकारले. काय धोरण आहे बघा तुम्ही जरा त्याची तर किती जे आपल्या बँकेचा व्यवहार आहे तेवढा त्यांच्या 5 विकास सोसायटीचा व्यवहार आहे. त्यामुळं असे आता नवीन नवीन बदल मला असं वाटतं या माध्यमातून यायला लागलेले आहे. काय त्या बँकेचं धोरण नाही अर्थात रिकव्हरी हाच त्यांचा मुद्दा असतो दुसरं काय असतं पण त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा काळजीपूर्वक सगळ्यांनी मिळून आला का आपण छान तरी आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. साथ चांगली करा, बँक चांगली चालू आपण आणि पुढच्या वर्षी माझे स्वप्न आहे आता तुम्ही लोक रिटायरमेंटच्या पुढे गेल्या तुम्हाला नवीन माणसं बघा तयार करायचं मार्गदर्शन आहे. नवीन गट पण तयार केलं पाहिजे ते पण तयार करा आणि पुढच्या वर्षी 21 मार्च ज्यावेळेस आपण पुन्हा एकदा जाऊ वार्षिक साधारण सभेला सप्टेंबरमध्ये त्यावेळेस आपल्या बँकेचा आकडा हा किमान 250 कोटी असला पाहिजे. नफा हा किमान 10 कोटी असला पाहिजे. मी तुम्हाला थोडा आकडा जास्त का नको करता कारण तो नफा कसा वाढवता माझ्याकडे औषध आहे ते करणार आहे. ते झालं तुमचा नफा अजून वाढणार आहे. ते आज सांगितलं झाल्याशिवाय बोलण्यात काय अर्थ नाही पण तेही गोष्ट होईल आणि मग आपली बँक चांगल्या पद्धतीनं आपली क्रियाशक्ती वाढली आपली आर्थिक शक्ती वाढली तर याच्यातून सामान्य माणसांचा विकास होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो, संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं आपल्याला वाचन करतो. जय हिंद, जय भारत.